तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्ड परीक्षा 2027 साठी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. आता बघा हे प्रश्न फक्त बोर्डाच्या परीक्षेसाठी नाहीत, तर हे प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षा असेल किंवा पूर्व परीक्षा असेल, या परीक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचे असणार आहेत. आता बघा व्हिडिओमध्ये जे प्रश्न मी तुम्हाला देतोय, ते प्रश्न वारंवार परीक्षामध्ये विचारले जात आहेत आणि ते प्रश्न मी स्वतः मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या पेपरचं एनालिसिस करून तुम्हाला देतोय. त्यामुळे जे प्रश्न व्हिडिओमध्ये महत्त्वाचे सांगणारे, ते प्रश्न तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हायलाइट करून ठेवा आणि त्याच प्रश्नांचा अभ्यास किंवा त्याच प्रश्नांचं पाठांतर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचं असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये एकूण 9 धड्यांचा अभ्यास हा करायचा आहे. यामध्ये बघा आपला पहिला धडा असणार आहे, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आता बघा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या पेपरबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या, की ह्या विषयाच्या पेपरमध्ये तुम्हाला पुस्तकातलेच म्हणजे स्वाध्यायातलेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता बघा ह्या धड्यातले स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर बघा हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा स्वाध्यायातला पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. तर बघा हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा टिपा लिहा. टिपा लिहामध्ये तुम्हाला द्वंद्ववाद आणि ॲनल्स प्रणाली ह्या दोघीही टिपा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता ह्या प्रश्न प्रकारातला दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. तर हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता ह्या प्रश्न प्रकारातलं हे संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा हा एक प्रश्न. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर हा दुसरा प्रश्न. हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा पहिल्या धड्यातल्या स्वाध्यायातले हे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा पुढचा धडा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. आता ह्या धड्यातल्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. तर हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारातला पहिला प्रश्न मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा पुढील तक्ता पूर्ण करा. हा देखील तक्ता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर बघा हा देखील तक्ता तुम्हाला ऑलरेडी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. हा देखील संकल्पना चित्रासाठीचा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. यानंतर बघा टिपा लिहा. आता बघा ह्या धड्यातील टिपा लिहावरती हमखास प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यामुळे बघा ह्या तिन्ही टिपा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. या तिन्ही टिपांपैकी एक तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलाच जातो. त्यामुळे बघा टिपा लिहा ह्या प्रश्न प्रकारासाठी ह्या तिन्ही टिपा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या दुसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास. आता बघा ह्या धड्यातील स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. यानंतर बघा टिपा लिहामध्ये तुम्हाला उपयोजित इतिहास ही टिप तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यासाठी हे संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. यामधला पहिला प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारासाठी उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो हा एक प्रश्न. त्यानंतर इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हे दोन्ही प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या तिसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर चौथा धडा आहे भारतीय कलांचा इतिहास. आता बघा ह्या धड्यातले कोणते प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा तुम्हाला स्वाध्यायातला पहिला प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे.
यानंतर बघा टिपा लिहामध्ये तुम्हाला कला, त्यानंतर हेमाडपंथी शैली आणि मराठा चित्रशैली या तिन्ही टिपा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. या तिन्ही टिपांपैकी एक तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलाच जातो. त्यानंतर बघा पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा पुढील तक्ता पूर्ण करा. आता बघा हा तक्ता तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विचारला गेला नाही. पण हा तक्ता तुम्हाला सामायिक परीक्षा असेल किंवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा तक्ता तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा पुढे आहे 5वा धडा प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता बघा ह्या धड्याच्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. यानंतर बघा टिपा लिहामध्ये तुम्हाला वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमांची आवश्यकता या 2 टिपा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर बघा पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. या प्रश्न प्रकारासाठी तुमचा तिसरा प्रश्न सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तर हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये हे संकल्पना चित्र आत्तापर्यंत बोर्ड एक्झाममध्ये विचारलं गेलं नाही. पण हे संकल्पना चित्र तुम्हाला सामायिक परीक्षा किंवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 5व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर बघा 6वा धडा आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. आता बघा ह्या धड्याच्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. यानंतर बघा पुढील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेत विचारला गेला नाही. पण हा तक्ता तुम्हाला पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा टिपा लिहामध्ये तुम्हाला मनोरंजनाची आवश्यकता आणि मराठी रंगभूमी या 2 टिपा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. आता ह्या प्रश्न प्रकारातला संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 6व्या धड्यातले महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा 7वा धडा आहे खेळ आणि इतिहास. आता बघा ह्या धड्यातल्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा टिपा लिहामध्ये खेळणी आणि उत्सव आणि खेळ व चित्रपट हे दोन्ही टिपा लिहासाठीचे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. यामध्ये दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारातला तिसरा प्रश्न मैदानी खेळ व बैठी खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 7व्या धड्यातले महत्त्वाचे प्रश्न. यानंतर 8वा धडा आहे पर्यटन आणि इतिहास. आता बघा ह्या धड्यातल्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. यानंतर बघा विधाने सहकार्याने स्पष्ट करा. यामध्ये पहिलं विधान आणि दुसरं विधान हे दोन्ही विधानं तुम्हाला महत्त्वाची असणार आहेत. या दोन्ही विधानांपैकी एक तरी विधान तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. यानंतर बघा टिपा लिहामध्ये तुम्हाला कृषी पर्यटन ही टिप तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. यानंतर बघा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते? हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा हे संकल्पना चित्र सुद्धा ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं गेलेले आहे. हे देखील संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामधला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 8व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा 9वा धडा आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. आता ह्या धड्यातल्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न देखील तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. यामधला पहिला प्रश्न आहे अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्धी करतात. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा टिपा लिहामध्ये स्थलकोश म्हणजे काय? संज्ञाकोश म्हणजे काय?
आणि विश्वकोश म्हणजे काय, या तिन्ही टिपा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारातला पहिला प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे असते? त्यानंतर बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. हे देखील संकल्पना चित्र ऑलरेडी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. तर हे देखील संकल्पना चित्र तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या 9व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा राज्यशास्त्र विषय आहे. राज्यशास्त्र विषयामध्ये एकूण 5 धड्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ज्यामध्ये पहिला धडा आहे संविधानाची वाटचाल. आता ह्या धड्यातल्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला पहिल्या धड्यावरचे हे तिन्ही विधानं तुम्हाला महत्त्वाची असणार आहेत. आता ह्या तिन्ही विधानांपैकी एक तरी विधान तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्यामुळे हे तिन्ही विधानांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. त्यानंतर बघा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये माहितीचा अधिकार ही संकल्पना तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर दुसरा धडा आहे निवडणूक प्रक्रिया. आता ह्या धड्याच्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आहे, निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. तर हे विधान तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना एक संकल्पना तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर बघा संकल्पना चित्र पूर्ण करा. यासाठी हे संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. हे संकल्पना चित्र ऑलरेडी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न, निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. त्याचबरोबर निवडणूक आयुक्त पदाविषयी माहिती लिहा. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. हे तिन्ही प्रश्न खूप सोपे आहेत. या प्रश्नांचं एकदा जरी उत्तर तुम्ही वाचलं तरी परीक्षेमध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मनाने लिहू शकता. त्यामुळे हे तिन्ही प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या दुसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर तिसरा धडा आहे राजकीय पक्ष. आता बघा ह्या धड्याच्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढील विधाने चूक बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आहे किंवा पहिलं विधान आहे, राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर हे विधान तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये राष्ट्रीय पक्ष ही संकल्पना तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या तिसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर चौथा धडा आहे सामाजिक व राजकीय चळवळी. आता बघा ह्या धड्यातल्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत ते आता आपण बघूया. तर बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये आदिवासी चळवळ ही संकल्पना तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळीच्या कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या, हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते, हे विधान तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा पाठ आहे आपला भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. आता ह्या धड्याच्या स्वाध्यायातले कोणते प्रश्न आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा पहिला प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते. हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न, भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? तर हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा 5व्या धड्यातले हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले. आता बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये या विषयाच्या पेपरमध्ये तुम्हाला स्वाध्यायातलेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्याच प्रश्नांचा अभ्यास किंवा ह्याच प्रश्नांचं पाठांतर तुम्हाला करायचं असणार आहे. त्याचबरोबर बघा तुम्हाला संकल्पना चित्र हे काही टायमाला पुस्तकातले विचारले जातात. म्हणजे स्वाध्यायातले नसून तर ते पुस्तकाच्या पाठातले विचारले जातात. आता बघा हे संकल्पना चित्र कुठून अभ्यासायचे, तर यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर बघा इतिहास विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला स्वाध्यायातले प्रश्न आणि संकल्पना चित्र एवढंच तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे.
तर बघा, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.